मित्रांनो, कोणतेही काम करत असताना ते काम शिस्तबद्ध पद्धतीनं करावं आणि त्यामध्ये सातत्य सुद्धा हवे। आणि जर का तुम्ही सातत्याने काम केलेत तर यश आपोआप तुमच्या मागे धावेल। आणि म्हणून फक्त दोनच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्या। पहिली गोष्ट म्हणजे शिस्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातत्य। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडून येणार आहे आणि या विषयावरच मी आज तुमच्याशी तपशीलवार चर्चा करणार आहे। कुंभ राशीच्या जीवनात येणाऱ्या कालावधीत पॉझिटिव्ह बदल आलेले दिसून येतील आणि अशा वेळी नकारात्मक काय आणि सकारात्मक काय हे सर्व मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे। श्री स्वामी समर्थ। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, सध्या स्थित शनी तुमच्या राशीत वक्री आहे। तुमच्या राशीचे स्वामी शनी वक्री असून ते 27 नोव्हेंबरला मार्गी लागतील। त्याचप्रमाणे देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु काही काळासाठी राशी परिवर्तन करतील, परंतु बृहस्पतीचे हे अशा प्रकारचे राशी परिवर्तन हे महाराशी परिवर्तन असेल, कारण देवगुरु बृहस्पती सोबत म्हणजेच गुरूंसोबत शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध यांचे सुद्धा परिवर्तन होणार आहे आणि हे सर्व ग्रह तुमच्या जीवनात मोठे बदल घडून आणणार आहेत। मित्रांनो, हे जे राशीफळ आहे हे चंद्र राशीवर आधारित असून जर आपण आपल्या कुंडलीनुसार विचार केला असता तुमच्या राशीचे स्वामी शनी आहेत आणि शनी सध्या द्वितीय स्थानात विराजमान आहेत। राहू तुमच्या प्रथम स्थानी असून केतू सप्तम स्थानी आहे आणि तुमच्या पंचम स्थानात बृहस्पती आहेत। मित्रांनो, इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो। शनी हे द्वितीय स्थानात वक्री तर आहेतच आणि शनीची दृष्टी तुमच्या 7व्या, 8व्या, 9व्या आणि 10व्या आणि 11व्या स्थानावर आहे आणि म्हणून याचा अर्थ असा की पुढील 3 ते 4 महिन्याच्या आत तुम्ही भौतिक सुखाकरिता काही वस्तू खरेदी कराल। ज्याप्रमाणे गाडी असेल, स्कूटी असेल, लोखंडाशी संबंधित काही वस्तू असतील, हे डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्ही खरेदी करू शकाल, असे सुद्धा योग आहेत। तुम्ही तुमच्या अभ्यासात, तुमच्या कामकाजाच्या पद्धतीत चांगला बदल घडवून आणण्याचा प्रयत्न कराल, कारण शनी वक्री असूनही तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे। त्यामुळे तुमच्या कौशल्यात आणि स्वभावात मोठा बदल झालेला दिसेल। हळूहळू तुमच्या स्वप्नांची पूर्तता होईल। घरातील मोठ्यांकडून, वडीलधाऱ्या व्यक्तींकडून साथ मिळेल। कुटुंबासोबत प्रवासाचे योग येणाऱ्या 3-4 महिन्यात दिसत आहेत। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही लहान सहान चुका मान्य करणे शिकावे। चूक मान्य न करण्याची प्रकृती जी आहे ती सोडून द्यावी। दुसऱ्या स्थानी शनी असल्यामुळे कुटुंबामध्ये तुम्ही काळजीवाहू असाल। कुटुंबाची तुम्ही अधिकाधिक काळजी घ्याल। कुटुंबातील आरोग्य असेल, दुखणे असेल, आर्थिक अडचणी असेल, याकडे तुम्ही कटाक्षाने लक्ष द्याल। परंतु तुम्ही वाणीवर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे। वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा सुद्धा तुम्हाला सल्ला देण्यात येतो आणि गुरु सध्या तुमच्या पंचम स्थानी असून त्यामुळे तुमची शिक्षणात प्रगती होईल। विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल, त्यांचे मन अभ्यासात लागेल। स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांकरिता सुद्धा हा काळ योग्यच आहे। पुढील 3 ते 4 महिन्यात तुम्ही नवीन कोर्स जॉईन कराल। कोचिंग किंवा उच्च शिक्षण घेण्याची तयारी तुमची असेल। गुरुची दृष्टी तुमच्या पहिल्या भावावर असल्यामुळे तुमची परिपक्वता व आकलन शक्ती सुद्धा वाढीस लागेल। म्हणून विद्यार्थी मित्रांनी या संधीचं सोनं करावं असा सल्ला देण्यात येतो। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, सर्वात मोठा सकारात्मक बदल 15 ते 20 ऑक्टोबर नंतर तुम्हाला दिसेल, कारण शुक्र आणि बुध कन्या राशीत प्रवेश करतील। त्यामुळे अगदी नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच करिअर, शिक्षण, वैयक्तिक जीवनात चांगलेच बदल घडून येतील आणि ज्यावेळी गुरु तुमच्या उच्चस्तरीय राशीत म्हणजे 6ष्टम स्थानी जातील आणि त्यावेळी तुम्ही जर कर्जबाजारी असाल, तुमच्या अंगावर कर्ज असेल किंवा तुम्हाला कोण्या शत्रूंमुळे त्रास होत असेल, शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, तर ऑक्टोबर नंतर यामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात होईल। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, शनी मार्गी होऊन
27 नोव्हेंबरला तुमच्या चतुर्थ स्थानाकडे पाहतील। असे झाल्यामुळे या कालखंडात प्रॉपर्टी घेणे, बांधकाम व्यवसाय किंवा स्थावर मालमत्तेचे व्यवहार होण्याची सुद्धा शक्यता आहे। याशिवाय लोखंडाशी संबंधित व्यवसाय केल्यास, याशिवाय लोखंडाशी संबंधित व्यवहार तुम्ही केले असता त्यात तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल। आणि येणाऱ्या 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर म्हणजेच 1 महिना सूर्याचे फळ तुमच्या जोडीदारासाठी लाभदायक ठरेल। या काळात जोडीदाराच्या करिअर किंवा यशाबद्दल चांगली घडामोडी होईल। तुमचा जोडीदार जर नोकरी पेशा असेल तर तुम्हाला यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही तुमचा मूडी स्वभाव बदलायला पाहिजे, मूड स्विंग यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे असा सल्ला देण्यात येतो। त्यानंतर तुम्ही वाणीवर संयम ठेवावा, कुणासही अभद्र बोलू नये, कुणासही टोचून बोलू नये ही खबरदारी घ्यावी। कारण कुंभ राशीचा स्वभाव तीक्ष्ण बुद्धीचा असतो आणि यांची इच्छा प्रबळ असते, परंतु मूडी स्वभाव असल्यामुळे कोणत्याही कामात सातत्य टिकत नाही। म्हणून सातत्य टिकून ठेवणे गरजेचे आहे असा सल्ला देण्यात येतो। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, लव्ह लाईफ बद्दल बोलायचे असता पंचम स्थानात बृहस्पती आणि कन्या राशीत बुध प्रवेश करणार असल्याने 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान तुमचे तुटलेले नाते पुन्हा जुळण्याची शक्यता आहे किंवा नवीन नातेसंबंध सुद्धा तुमचे होण्याची शक्यता आहे। शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा सुरू असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या कौशल्यात बदल कराल, स्वभावात सुधारणा आणाल आणि काम करण्याच्या पद्धतीत नवीन प्रयोग कराल आणि तुमचे जुने स्वप्न सुद्धा हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होईल। कुटुंबातील थोरा मोठ्यांचे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, मदत मिळेल। येणाऱ्या काही महिन्यात कौटुंबिक सहलीचे सुद्धा योग आहेत आणि ही सहल धार्मिक असू शकते आणि फायदेशीर असू शकते। आणि 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल दिसू लागतील। शुक्र आणि बुध कन्या राशीत प्रवेश करणारच आहे, ज्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच करिअर, शिक्षण आणि वैयक्तिक आयुष्यात चांगले परिणाम तुम्हाला मिळतील। गुरु 6व्या भावात उच्चस्तरीय स्थितीत असेल, ज्यामुळे कर्ज, शत्रू किंवा अडचणीतून बाहेर पडण्यास तुम्हाला मदत होईल। 27 नोव्हेंबरला शनी मार्गी होतील आणि चतुर्थ स्थानावर त्यांची दृष्टी पडेल। त्यामुळे स्थावर मालमत्ता, प्रॉपर्टी खरेदी, बांधकाम किंवा घराशी संबंधित व्यवहार घडण्याची शक्यता आहे। 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर तुमच्या सप्तम स्थानात सूर्य असल्यामुळे जोडीदाराच्या करिअरमध्ये सुद्धा प्रगती होईलच आणि त्यांना यश देखील मिळण्याची शक्यता आहे। वैवाहिक जीवनात सौख्य वाढेल, विचारांची देवाणघेवाण होईल, कुटुंबात आनंदी वातावरण असेल। आणि मित्रांनो, तुम्ही तुमचं मूड व्यवस्थित ठेवावं, मूड स्विंगवर नियंत्रण ठेवावं, अपेक्षा जास्त ठेवणे, लहान गोष्टीसुद्धा मनावर घेणे आणि भावनिक होणे टाळावे। तुम्ही बुद्धीचे तीक्ष्ण आहात, इच्छाशक्ती तुमची प्रबळ आहे, परंतु सातत्य राखल्यास तुम्हाला यश जरूर मिळेल। लव्ह लाईफमध्ये 5व्या भावातील बृहस्पती आणि कन्या राशीत येणारा बुध तुम्हाला सकारात्मक बदल घडवून आणतील। 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान तुटलेले संबंध जुळण्याची किंवा नवीन नाते सुरू होण्याची सुद्धा या कालखंडात शक्यता आहे। उपायाच्या दृष्टिकोनातून बघितले असता दररोज शनीच्या बीज मंत्राचा जप करावा आणि विशेषतः शनिवारच्या दिवशी शनिदेवाला काळे तीळ, काळा कपडा किंवा तेल अर्पण केल्यास तुम्हाला लाभ मिळेल। तर मित्रांनो, येणारा काळ तुम्हाला आनंददायी, यशदायी आणि कीर्तिदायी असा जावो अशीच मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। श्री स्वामी समर्थ।